आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. राजराजेश्वर छत्रपती महाराज श्री रामचंद्र यांच्या अश्वमेध यज्ञाचा हा अश्व दिशांमध्ये स्वतंत्र भ्रमण करण्यासाठी सोडण्यात आला आहे. याच्या समोर जो नतमस्तक होईल त्याला महाराज श्रीरामचंद्रांचे कृपाछत्र मिळेल आणि जो ह्याला पकडण्याचे दुस्साहस करेल त्याला महाराज रामचंद्रांच्या सैन्याच्या युद्धाचे आव्हान स्वीकारावे लागेल. आपण हे सांगण्याची कृपा करा की काय आपण अयोध्या नरेश महाराज राम आहात का? नाही, मी महाराज रामांचा लहान भाऊ शत्रुघ्न आहे. कुशदादा, हे लहान भाऊ आहेत, यांना माझ्या ताब्यात दे. शेवटचं विचारतोय, घोडा सोडताय का? नाही. मग माझा नाईलाज आहे. माझं कर्तव्य आहे घोड्याला सोडवणं. महाराजांचा विजय असो. आज रात्री इथेच छावणी टाकण्यात आली आहे. पहाटेच त्वरित प्रस्थान केले तर संध्याकाळपर्यंत अयोध्येत पोहोचू शकू. अयोध्या? आपण अयोध्येचा उल्लेख करताच कानात जणू अमृत ओतल्यासारखे वाटत आहे. केवढी मोहिनी आहे या नावात. असं वाटतंय की पंख लावून आताच्या आता तिथे जावं. इथे जवळच वाल्मिकींचा आश्रम आहे. आता तर अयोध्येला पोचलात असंच समजा. आपण थोडी विश्रांती घ्यावीत आणि मी पाहून येतो की यज्ञाचा घोडा कुठे फिरतोय ते आणि सैनिक त्याच्याबरोबर आहेत का नाहीत ते. लव दादा, बघ तरी किती सुंदर घोडा आहे. हा तर एक विचित्र घोडा आहे. बघूया तर इथे कसा काय आला ते. चला. केवढा सजवलेला आहे. याच्यावर हे छत्र का बरे आहे? हा कुठल्या राजाचा आहे असं वाटतंय. पण राजा इतका छोट्या पाठीवर बसू शकतो का? हा राजाच्या पुत्राचा असेल. पण राजाचा पुत्र आपल्या आश्रमात कशासाठी आला असेल? बघ तर लव दादा, त्याच्या मस्तकावर सुवर्ण सूची आहे. त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. पाहूया तरी काय लिहिलंय ते. राजराजेश्वर छत्रपती महाराज श्री रामचंद्र यांच्या अश्वमेध यज्ञाचा हा अश्व दिशांमध्ये स्वतंत्र भ्रमण करण्यासाठी सोडण्यात आला आहे. याच्या समोर जो नतमस्तक होईल त्याला महाराज श्रीरामचंद्रांचे कृपाछत्र मिळेल आणि जो ह्याला पकडण्याचे दुस्साहस करेल त्याला महाराज रामचंद्रांच्या सैन्याच्या युद्धाचे आव्हान स्वीकारावे लागेल. असं युद्धाचे आव्हान आहे तर मग तर आपल्याला हे स्वीकारावंच लागेल. मीच ह्याला पकडेन. काय करतोयस लव? महाराज राम यांच्या युद्धाचं आव्हान स्वीकारतोय. परंतु दादा, त्याने आपला काय फायदा? फायदा आणि नुकसानाचा विचार करून क्षत्रिय कधीही युद्ध करत नाही. गुरुदेव म्हणतात, जो सच्चा क्षत्रिय असतो त्याला तर प्रत्येक युद्धाचे आव्हान पेलावेच लागते. हाच क्षात्र धर्म आहे. तर भाऊ, आपण तर क्षत्रिय पुत्र आहोत आणि हा घोडाही आपल्या कपाळावर
युद्ध घोषणाच घेऊन फिरत असल्यामुळे मी त्याचा स्वीकार करतो. आणि आता तर ही तर खूपच नामी संधी चालून आले. कुशदादाला महाराज राम यांना काही प्रश्न विचारायचे होते. जेव्हा महाराज राम युद्धासाठी येतील तेव्हा कुशदादा त्यांना प्रश्न सुद्धा विचारतील. महाराज रामचंद्र स्वतः नाही येणार, त्यांचं सैन्य येईल आणि आपली चटणी करून टाकेल. लव दादा, याला सोडून दे, आम्हाला आमचे प्राण नाही गमवायचे. अरे, लव असताना कोण तुमची चटणी करू शकणार आहे? घाबरू नका, येऊ दे ज्यांना यायचंय त्यांना. चला, आपण या घोड्याला आश्रमात नेऊन बांधूयात. चला. हा घोडा कुठे गेला? काय माहित, आतापर्यंत ते इथेच होता. अरे भाऊ, शोधा त्याला, तो तर यज्ञाचा घोडा आहे. तो पहा, मुलं त्याच्याशी खेळत आहेत. अरे खेळत नाहीये ती तर त्याला घेऊन चालली आहेत. थांबवा त्यांना, चला लवकर. अरे, थांबवा त्यांना. चला, अरे, लवकर ऐका. त्यांना. ए, बघा बघा, सैन्य आलंय, घोड्याला सोडून द्या. चुप, घाबरट कुठला? लव तर स्वतः बरोबर आपल्या प्राणांची पण बाजी लावेल. चला पळा, नाहीतर हे सैनिक आपल्याला पकडतील. चला चला चला, लवकर पळा. चला चला, चला, पकडूया चला, त्यांना. पकडा त्यांना. लवकर चला. ए मुला, सोड त्या घोड्याला. कुठे घेऊन चाललायस त्याला? माझ्या घरी. मी पकडले त्याला. हा खेळण्यातला घोडा नाहीये मुला, हा महाराजांचा यज्ञाचा घोडा आहे. याला पकडण्याचा अर्थ काय होतोय माहित नाही तुला? हो, माहित आहे मला, म्हणूनच तर पकडले त्याला. जाऊन आपल्या महाराज रामांना सांगा की मी त्यांचं युद्धाचं आव्हान स्वीकारलं आहे. हवे असल्यास माझ्याशी युद्ध करण्यास यावे. आम्ही लहान मुलगा समजून शिक्षा दिली नाही, पण तू तर दुष्ट मुलगा आहेस. आण तो घोडा इकडे आण. आह! 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 काय सांगतोयस? एका मुलाला घाबरून आमचे बलशाली सैनिक शेपूट घालून पडून आले आहेत. सेनापतीजी, तो ऋषी कुमार कोणी सामान्य वाटत नाही. तो तर एका झंझावातासारखा आहे, नागासारखा फुटकारतोय. आपण ताबडतोब महाराजांना सूचित करावे. महाराजांना सूचित करताना शरम नाही का वाटणार की एका छोट्या मुलाने आमच्या सैन्याकडून घोडा पडून त्यांना हुसकावून लावला? चला, मी बघतोच असा कुठला नाग आहे तो. कुशदादा, आम्ही लव दादाला खूप समजावलं की घोड्यांना सोडून दे, पण त्याने नाही ऐकलं. आणि ज्याची आम्हाला भीती होती तेच झालं. सैनिकांनी येऊन त्याला घेरलं. मग काय झालं? मग आम्हाला नाही माहित, आम्ही तर घाबरून पळून आलो. फारच घाबरट आहात तुम्ही. चला दाखवा मला, कुठे आहे लव? नाही नाही, आम्ही नाही येणार. सैनिक आमची चटणी करून टाकतील. आमचं कर्तव्य होतं हे तुम्हाला सांगणं की तुमचा धाकटा भाऊ संकटात आहे. आता आमचं कर्तव्य पूर्ण झालं. ठीक आहे बाबा, मला हे तरी सांगा की लव आता कुठे आहे? आश्रमाच्या मागे घनदाट अरण्याच्या तिथे जे मैदान आहे ना, तिथे आहे, सैन्याने घेरलेला. अजूनपर्यंत असेल तर ना. लव तर अजूनपर्यंत तिथेच असणार. हे सैनिक तिथे नसणार आहेत. तुम्ही लवला नीट ओळखत नाही. असो, मी आता जातोय. हे बघा, गुरुदेव तर आश्रमात नाहीये. आश्रमवासी उगीच काळजी करतील, त्यामुळे कोणाला काही सांगू नका. जर तू मारला गेलास किंवा पकडला गेलास तरी सांगायचं नाही. अरे बाबा, तुझ्या एवढ्याशा छोट्याशा मेंदूला लांबवरचा विचार करण्याचे कष्ट देऊ नकोस.
गुरुदेवांचा आशीर्वाद एखाद्या कवचाप्रमाणे आमचं रक्षण करत असतो. त्यामुळे अशी परिस्थिती कधीही ओढावणार नाही. ठीक आहे, मी निघतो आता. सोड त्या घोड्याला. मी पुन्हा सांगतोय मुला, आपल्या मातेला निपुत्रिक करू नकोस. सोड आमच्या अश्वाला. मी उगीच तुझी हत्या नाही करू इच्छित. आणि मी पण तुम्हाला तेच सांगत आहे की मी उगीच तुमच्याशी युद्ध करू इच्छित नाही. आठवा तुमच्या महाराज रामचंद्रांना, त्यांच्याशीच मला युद्ध करायचं आहे. आणि माझ्या मोठ्या भावाला त्यांना बरेच प्रश्नही विचारायचे आहेत. हा, मूर्ख बालका, बंद करी वाय फळबळबड. मी शेवटचं विचारतोय की तू घोडा देणार की प्राण? दोन्ही पैकी काहीही नाही देणार. मग तर मी दोन्ही घेईन. आता मला कुणी बाल हत्येचा दोष न द्यावा. हा बालक नक्कीच वधाच्या योग्यतेचा आहे. तुझ्या माता पित्यांनी मला क्षमा करावी. अरे, दोषाच्या आधीच क्षमा मागताय? सेनापतीजी, आधी बालहत्या करा तरी. तू मला विवश केला आहेस बालका. हे घे. सेनापती मूर्छित झाले. पळा पळा. सेनापती मूर्छित झाले. पळा पळा. सेनापती मूर्छित झाले. लव, दादा, लव, दादा. वा लव वा, कसं पळवलं सर्वांना. परंतु या बिचाऱ्या सेनापतीला जीवे मारण्याची काय आवश्यकता होती? मूर्ख होता बिचारा. आणि मूर्खपणासाठी प्राणदंडाची शिक्षा उचित नाहीये. दादा, मी त्याला मारलं नाहीये काही. मी तर त्याला फक्त बेशुद्ध केलं आहे. पडून राहील 4-5 दिवस मूर्छेमध्ये. पाहिलंच दादा, मी महाराज रामांना बोलावण्याचा सारा प्रबंध केला आहे. आता विचार त्यांना सारे प्रश्न. अवश्य विचारे. परंतु लव, या घोड्याला पकडणं आपल्यासाठी योग्य होतं की नाही? गुरुदेव काय म्हणतील? दादा, वाच तरी त्या घोड्याच्या मस्तकावर काय लिहिलंय ते, आणि मग हा प्रश्न विचार मला. काय सांगतोस? सेनापती काळजीत घायाळ झाले? होय महाराज. तू अगदी बरोबर केला आहेस लव. हे आव्हान तर कोणीही स्वाभिमानी क्षत्रियानं स्वीकारलंच पाहिजे. आणि हे वाचून तुला असं नाही वाटलं का
की महाराज रामांना खूप अहंकार झालाय म्हणून? ते बघ दादा, सूर्यपताकावाला रथ येतोय. आपल्या प्रश्नांची सूची बनवून ठेव. जरा येऊ तर ते महाराजांना. मला असं समजलं की एकच बालक आहे. तुम्ही तर दोन आहात. चिंता नका करू, तुमच्याशी एकच लढेल. आपण हे सांगण्याची कृपा करा की काय आपण अयोध्या नरेश महाराज राम आहात का? नाही. नाही? तर मग या तुमच्या रथावर सूर्यपताका लावून का फिरताय? लोकांना फसवायला? नाही, ही सूर्यपताका माझ्या रथावर अशासाठी आहे कारण मी महाराज रामांचा लहान भाऊ शत्रुघ्न आहे. कुश दादा, हे लहान भाऊ आहेत, यांना माझ्या ताब्यात दे. तुम्ही दिसायला चांगले आणि सुसभ्य बालक दिसता. मग आमच्या यज्ञाचा घोडा तुम्ही का पकडलात? तुमच्या मोठ्या भावाच्या सांगण्यावरून. म्हणजे त्यांनी घोड्याच्या मस्तकावर लिहिलंय ना की ह्याला पकडा आणि आमच्या सैन्यासोबत लढायला तयार व्हा. म्हणून मग आम्ही त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी हा घोडा पकडला आहे, त्यांच्या लहान भावाशी लढण्यासाठी नाही. तुम्ही जा आणि त्यांना आमचा निरोप द्या की आम्ही त्यांच्या युद्धाचं आव्हान स्वीकारलं आहे आणि मग आता या रणभूमीमध्ये हे पहा, असं लहान मुलांचं बोलणं योग्य नाही. हा यज्ञाचा घोडा आहे, त्याला सोडून द्या. तुमचं हे वय पाहून मला दया येते. मी तुमच्या बाकी अपराधांना क्षमा करेन. अहो महाराजांचे लहान भाऊ, कृपा करून तुम्ही इतकं औदार्य दाखवू नका, कारण आम्ही या घोड्याला तर सोडणार नाही. इथून याला केवळ महाराज रामच घेऊन जाऊ शकतील आणि तेही आम्हाला हरवून किंवा हे आव्हान परत घेऊ. त्यांना सांगा की साऱ्या जगात ते एकटेच क्षत्रिय नाहीत, आणखी एक क्षत्रिय आहेत जे आपल्या स्वाभिमानासाठी आपले प्राणही पणाला लावू शकतात. त्यांनी स्वतः येऊन पाहावं. ही कसली वायफाय बडबड आहे? महाराज राम तुमच्यासाठी इथे कसं काय येऊ शकतात? तर मग हा घोडाही इथून जाणार नाही. मुलांनो, तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही काय करत आहात. घोडा न देण्याचा परिणाम खूप भयंकर होऊ शकतो. मला शक्तीचा प्रयोग करण्यास भाग पाडू नका. आम्ही कुठे भाग पाडतोय? तुमचीच शक्ती तुमच्या ताब्यात नाही दिसत, वारंवार उचंबळून येते. म्हणून मग शक्तीचा प्रयोग करूनच टाका, नाहीतर धनुष्य उचलून उचलून तुमचे हात थकून जातील. बस, उपहास खूप झाला. घोडा सोडा, नाहीतर मी बाण चालवेन. चालवून दाखवा तर खरं, चालवता येतो की नाही ते पाहूया. तुमच्या गुरुदेवांनी तुम्हाला कसं शिकवलंय ते, मग आम्हीही दाखवू की आमच्या गुरुदेवांनी आम्हाला काय काय शिकवलंय. शेवटचं विचारतोय, घोडा सोडताय का? नाही. मग माझा नाईलाज आहे. माझं कर्तव्य आहे घोड्याला सोडवणं.
शिष्य रिपुसूदन समझ न पाता है, रिपुसूदन समझ न पाता है। केरल कौशल देख देख आश्चर्यचकित रह जाता है, आश्चर्यचकित रह जाता है। कभी अग्निबाण कभी मेघबाण, बाणों पे बाण बरसाता है, बाणों पे बाण बरसाता है। इन दो वीरों के तीरों से हर तीर विफल हो जाता है, हर तीर विफल हो जाता है। ये तेजवंत ये शक्तिमान कैसे भी हाथ न आवे, तीरन से काटे तीरन को, तीरन पे तीर चलावे। लव कुश परम वीर